विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इंग्रजी विषयाचं 7वं प्रकरण रायटिंग वर्ड रजिस्टर म्हणजे शब्दाची यादी लिहिणे, त्यामधील 6व्या प्रश्नापासून पुढील प्रश्न पाहणार आहोत. 6वा प्रश्न मी लिहिलेला आहे बोर्डवर पहा. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू जर्नी. जर्नी म्हणजे काय? प्रवास. जर्नी म्हणजे प्रवास. आणि आपल्याला प्रवासाशी रिलेटेड म्हणजे संबंधित शब्द कोणता नाही तो शोधायचा. इज नॉट हा शब्द महत्वाचा. बघा खाली ऑप्शन मध्ये आपल्याला एक ऑप्शनला दिलेला आहे लगेज, दुसरा ऑप्शन आहे तिकीट, तिसरा आहे रेल्वे आणि चौथा आहे हँगर. तर बघा लगेज म्हणजे काय? तर सामान. कशाचे सामान? प्रवासाचे सामान. आपण ज्यावेळी प्रवासाचं सामान घेऊन जातो त्या सामानाला आपल्या सोबत जे असतं ते लगेज. त्यानंतर तिकीट. तिकीट म्हणजे काय? तिकीट. हे बघा प्रवास करताना मग आपण तो बसने करत असो, रेल्वेने करत असो किंवा एरोप्लेनने करत असो, त्यासाठी तिकीट काढावं लागतं. म्हणजे हे सुद्धा प्रवासासाठी आवश्यक असणारं साधन आहे, साहित्य आहे किंवा त्या रिलेटेड वर्ड आहे. त्यानंतर रेल्वे. रेल्वे म्हणजे आगगाडी. आगगाडी सुद्धा प्रवासाशी संबंधितच आहे. आणि त्यानंतर हँगर. हँगर माहिती आहे तुम्हाला? आपल्या घरामध्ये असतो बा हँगर. आपण कपडे अडकवतो, चाव्या वगैरे काही पण अडकवतो की नाही, ते हँगर. आणि मग हँगर मात्र प्रवासाचं साधन आहे का? हे काय आहे? वस्तू अडकवण्याचे साधन. मला सांगा कोणता शब्द हा प्रवासाशी संबंधित नाही? तर तुमच्या लगेच लक्षात आलं हँगर हा शब्द प्रवासाशी संबंधित नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर येत आहे. आता पाहूयात आपण 7वा प्रश्न. बघा काय आहे प्रश्न. क्वेश्चन नंबर 7, कंप्लीट द वर्ड रजिस्टर. 2022 ला हा प्रश्न आलेला आहे. कंप्लीट म्हणजे काय? पूर्ण करा. काय पूर्ण करायचंय? वर्ड रजिस्टर म्हणजे शब्दांची यादी कंप्लीट करायची. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, इथं दिलेलं आहे व्हायोलिन. व्हायोलिन माहिती आहे तुम्हाला? एक वाद्य आहे व्हायोलिन. मराठीमध्ये काय म्हणतात मला पण माहित नाही, पण ते वाद्य आहे, तंतुवाद्य आहे व्हायोलिन. तबला. तबला हे सुद्धा एक संगीताचं वाद्य आहे, सगळ्यांना तबला माहित आहे. आणि असेच आपल्याला 2 शब्द व्हायोलिन आणि तबला जसे संगीताची साधनं आहेत तशीच कुठली तरी 2 संगीताची साधनं असली पाहिजेत वर्ड रजिस्टर कंप्लीट करायला. मग आपल्याला खाली पाहावं लागेल पर्यायामध्ये. पहिला इरेजर. इरेजर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? खोड रबर आहे. इरेजर म्हणजे खोड रबर. मला सांगा खोड रबर काय संगीताचं साधन आहे का? तर निश्चितच नाही. स्पंज. स्पंज तुम्हाला स्पंज माहिती आहे की नाही? ज्याच्यामध्ये पाणी प्लास्टर वगैरे करताना वापरतात पहा. तो स्पंज काय संगीताचं साधन आहे का? त्याला आपण स्पंज मराठीमध्ये सुद्धा स्पंज असंच म्हणतो. स्पंज असं. त्यानंतर सीन. सीन म्हणजे काय म्हणालो? SCEN. आपण म्हणतो काय सीन आहे, काय सुंदर सीन आहे, ब्युटिफुल सीन म्हणजे दृश्य. त्यानंतर म्युझियम म्हणजे काय? तर संग्रहालय. संग्रहालय म्हणजे त्या ठिकाणी विविध वस्तूंचा संग्रह केला जातो. तेरला पण आहे बघा म्युझियम. तेरला तुम्ही गेलात तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्यानंतर तंबोरीन. तंबोरीन म्हणजे माहिती आहे तुम्हाला? डफ वाजवायचं. शाहिराकडे असतो बघा शाहीर डपावर थापतून म्हणतात की नाही ना, ते डफ. त्यानंतर सिम्बल्स. सिम्बल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे झांज. झांज माहिती आहे? गणपतीमध्ये ते एकावर एक वाजवतात झांज. त्यानंतर मिक्सर. हे मिक्सर तर सगळ्याला माहित आहे, घरामध्ये असतं आपल्याकडे आहे की नाही? दळण्याचे साधन. आता दळण्याची बी म्हणता येत नाही, ते वस्तू बारीक करण्याचे साधन आहे की नाही मिक्सर. लिहितो मी समजा आता मिक्सर दळण्याचे साधन. शेंगदाणे वगैरे बारीक करत नाहीत का तुम्ही मिक्सर मधून?
आणि शिव म्हणजे काय? शिवणे. काय आहे? शिवणे. काय शिवणे? कपडे शिवणे, त्यासाठी शिव असं म्हणतात. आता मग बघा आपल्याला प्रश्न असा आहे टू कंप्लीट द वर्ड रजिस्टर, शब्दाची यादी तयार करायची. व्हायोलिन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, तबला म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, म्हणजे संगीताचं साधन, वादनाचं साधन आहे की नाही. मग मला सांगा याच्यामध्ये सुद्धा हे दोन संगीताची साधनच आपल्याला माहिती पाहिजे. तर इथं काय आहे हे बघा, खोडरबर, स्पंज किंवा सीन किंवा म्युझियम किंवा तंबोरीन. इथं पहा तंबोरीन अँड सिम्बल्स हे मात्र संगीताची साधन आहेत. डफ, झांग आहे की नाही, हे संगीताची साधन आहेत. मिक्सर आणि हे सुद्धा नाही, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येणार आहे. आलं लक्षात? यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 8. काय क्वेश्चन आहे? चूज द वर्ड दॅट डज नॉट एंड इन लेटर के. एंड इन लेटर के याचा अर्थ कळतो. चूज द वर्ड, शब्द निवडा. दॅट जो, डज नॉट नाही, एंड इन लेटर के म्हणजे के अक्षरानं शेवट होत नाही असा शब्द आपल्याला निवडायचा आहे. बरोबर? मग ऑप्शन पाहूयात आपण. ऑप्शन मध्ये जर पाहिलं तर पहिला आहे ब्लॅक, BLACK. ब्लॅक म्हणजे सगळ्यांना माहित आहे, कलर आहे, काळा आहे की नाही. आणि इथं मात्र कोणतं लेटर आहे? के आहे. के लेटर न एंड होतंय, त्याचा शेवट होतोय. त्यानंतर वॉक, वॉक म्हणजे चालणे, आणि त्याचा सुद्धा, त्या शब्दाचे शेवट सुद्धा केच अक्षरानं होतो आहे. त्यानंतर रॉक, ROCK, रॉक म्हणजे काय बाळांनो? खडक, खडक, आणि त्याचा सुद्धा शेवट के अक्षरानेच होतो आहे. आणि शेवटचा जेव्हा ऑप्शन आपण बघतो शॉप, शॉप म्हणजे दुकान. पण पहा बरं, आपण पाहिल्यावर लगेच लक्षात येईल इथं मात्र के आहे का? नाही. इथं काय आहे? के ऐवजी पी. म्हणजे असा कोणता शब्द आहे खाली की ज्याचा शेवट के न होत नाही? तर तो आहे शॉप, आणि ते कुठं आहे? ऑप्शन नंबर 4. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पाहूयात क्वेश्चन नंबर 9. बघा, which of the given words is not related to the game of cricket? Which of the given words, दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द is not नाही, related संबंधित to the गेम ऑफ क्रिकेट, क्रिकेटच्या खेळाशी संबंधित कोणता शब्द नाही ते शोधायचे आपल्याला. पर्याय वाचूयात. फिल्डर, गोलकीपर, बॉलर अँड विकेट कीपर. इथं जर पाहिलं बाळांनो तर फिल्डर, फिल्डर म्हणजे काय? मराठीमध्ये आपल्याला थोडस येत नाही बघा. फिल्डर म्हणजे याला म्हणायचं मराठीत क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षक. तुम्ही क्रिकेट पाहताना मग क्रिकेटमध्ये बॅट्समन असतो, बॅट्समन बॉल मारतो, तो अडवण्याचं, बाउंड्री माहित आहे तुम्हाला, ते बाउंड्रीकडे जाऊन देण्याचं काम करतात की नाही सर्वजण प्रतिस्पर्धी खेळाडू? चेंडू अडवतात की नाही? ते असतात क्षेत्ररक्षक. त्यानंतर गोलकीपर, बाळांनो याला म्हणायचं गोलरक्षक, गोलरक्षक. मला सांगा क्रिकेट आणि गोलरक्षकचा काही संबंध आहे का? ही कोणत्या खेळामध्ये असेल गोलकीपर? नक्कीच फुटबॉल मध्ये असणार, नक्कीच हॉकीमध्ये असणार. हॉकी पण माहित आहे, हॉकी इज आवर नॅशनल स्पोर्ट्स, आपला बरं का भारताचा खेळ आहे हॉकी. आता गोलकीपर तर नसतो, उत्तर आलंय तरी पुढे पाहूयात अगोदर. बॉलर, बॉलर क्रिकेटशी संबंधित असतो, आणि बॉलरला काय म्हणतात माहितीये का? बऱ्याच जणांना येत नाही मराठीमध्ये. बॉलरला म्हणतात गोलंदाज. काय म्हणतात? गोलंदाज. म्हणून क्रिकेट मधले इंग्रजीमध्ये असणारे शब्द मराठीमध्ये समजले पाहिजे. गोलंदाज. आणि बॅट्समनला फलंदाज म्हणतात, बॅट्समनला फलंदाज म्हणतात. अंपायर म्हणजे पंच असतो,
अंपायर म्हणजे पंच, आलं का लक्षात. आणि विकेट किपर, आता विकेट किपर म्हणजे काय तर बघा त्या 3 स्टंपच्या पाठीमागे उभारतो की नाही, कोण आहे विकेट किपर आपल्या आता भारताचा. आता टेस्ट मध्ये आता मागच टेस्ट सिरीज झाली इंग्लंडची, झाली की नाही. मग त्या इंग्लंडच्या टेस्ट सिरीज मध्ये विकेट किपर म्हणून 3 मॅच 4 मॅच 3.5 मॅच ऋषभ पंत होता. ऋषभ पंत विकेट किपर, आणि त्याला लागलं म्हणून पुन्हा दुसरा होता आहे की नाही. काय नाव होतं माझ्या काही लक्षात नाही, पण दुसरा नाही, विकेट किपर दुसरा होता. विकेट किपर त्याला मराठीत म्हणतात यष्टी रक्षक. यष्टी रक्षक. मग मला सांगा फिल्डर क्रिकेटमध्ये असतो, बॉलर क्रिकेटमध्ये असतो, विकेट किपर विकेट किपर सुद्धा क्रिकेटमध्ये असतो. नसतो कोण, गोलकीपर, गोलरक्षक. म्हणून हा नसल्यामुळं आपल्याला विचारलाय कोणता संबंधित नाही तर गोलकीपर नाही. ऑप्शन नंबर 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं ना. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. क्वेश्चन नंबर 10. Which of the given subjects दिलेल्या विषयांपैकी कोणता is not म्हणजे नाही, taught तुम्हाला टीच माहित आहे, हे बघा TEACH. टीच म्हणजे काय, शिकवणे, बरोबर. आणि त्याचा भूतकाळ आहे taught, पास्ट टेन्स आहे, म्हणजे याचा अर्थ काय, शिकवले. बघा शिकवले जात नाही, काय, इन द स्कूल्स शाळांमध्ये पुढील पैकी कोणता विषय शिकवला जात नाही शाळांमध्ये. बरं का, आपण शाळेत जातो की नाही, तुम्ही शाळेत जातात, आम्ही पण शाळेत जातो, आम्ही शिकवतो, तुम्ही शिकतात. मग कोणता विषय शिकवला जात नाही आपल्या शाळेमध्ये तर बघा फर्स्ट आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. शिकवला जातो का नाही तर त्याचं उत्तर नक्कीच आहे की हा विषय शिकवला जातो, इतिहास. दुसरा आहे मॅथ्स. मॅथ्स म्हणजे गणित बाळांनो. मग मॅथ पण शिकवला जातो ना शाळेमध्ये, शिकवला जातो की नाही. मग त्यानंतर फार्मिंग. फार्मिंग म्हणजे काय माहिती का, शेती. शेती कशी करायची, काय खुरपायचं कसं, पेरायचं कसं, कसं काढायचं, हे फार्मिंग मधला आहे की नाही. आणि सायन्स म्हणजे विज्ञान. सायन्स म्हणजे विज्ञान. तर बघा इथं जर विचार केला तर सायन्स म्हणजे विज्ञान सुद्धा आपल्या शाळांमधून शिकवलं जातं, तुम्ही शिकतात. हिस्ट्री शिकतात, इतिहास म्हणजे हिस्ट्री म्हणजे इतिहास शिकतात, मॅथ म्हणजे गणित शिकतात, सायन्स म्हणजे विज्ञान शिकतात. परंतु शाळेमध्ये फार्मिंग म्हणजे शेती हा विषय शिकवला जात नाही. आणि म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. ओके, चला आपण पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11, 11th क्वेश्चन. चूज फ्रॉम, फॉर्म झाले का, फ्रॉम असेल तिथं. चूज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह म्हणजे अल्टरनेटिव्ह अनेक क्वेश्चन आहेत, पर्यायांपैकी कुठून निवडायचे आपल्याला, पर्यायामधून निवडायचंय. काय निवडायचं आहे, द वर्ड रिलेटेड टू फॅन्टेसी. आता तो शब्द नवीन आहे बघा आपल्याला, फॅन्टेसी. फॅन्टेसी माहिती आहे का तुम्हाला, नाही ना. मग बघा काल्पनिक. फॅन्टेसी म्हणजे काय, काल्पनिक. फॅन्टेसी. बघा आपण बऱ्याचशा अशा आपल्याकडं व्यक्तींचं किंवा अशा काही गोष्टींचं नाव घेतलं जातं, ते काल्पनिक असतात, फॅन्टेसी. उदाहरणार्थ भूत. बघितलं का तुम्ही भूत कधी, पण भूत म्हणतात की नाही. त्यानंतर म्हणतात परी,
एक स्त्री जी सुंदर दिसायला असते, तिला पंख असतात, हवेत उडते, हे कुठं बघायला मिळालं का आपल्याला? पण नाही, बघायला मिळालं नाही, पण आपण म्हणतो की नाही परी, मग ती फॅन्टसी झाली. त्यानंतर राक्षस, बघितला का कुठं राक्षस तुम्ही कधी? टीव्हीत नका म्हणून, रामायणात बघितला म्हणून असं टीव्ही मध्ये दिसत असेल, पण प्रत्यक्षात आहे का तो? नाही, ते काल्पनिक. त्या पद्धतीनं आपल्याला अशी काल्पनिक असणारी गोष्ट खालच्यापैकी निवडायची आहे, बाब निवडायची आहे, काय आहे काल्पनिक खाली. तर बघा, क्लाउड्स, क्लाउड्स म्हणजे काय बाळांनो? ढग. ढग काय काल्पनिक आहेत का? आहेत का ढग? तुम्ही पाहता ना, पावसाळ्याचे दिवस आहेत, आकाशामध्ये ढग आपण पाहतो. देयर आर सो मेनी क्लाउड्स इन द स्काय, बरोबर असतात. कधी पाऊस देतात, कधी देत नाही, तो भाग वेगळा, पण असतात. त्यानंतर एलियन. एलियन पिक्चर बघितला का? एलियनचा जादू बघितलं की नाही? कोई मिल गया बघितलं असेल की, त्याच्यात एलियन असतं बघा. एलियन म्हणजे काय असतो? तर दुसऱ्या ग्रहावरचा माणूस. आपण कोणत्या अर्थवर राहतो? आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वी एक ग्रह आहे की नाही? तसे अनेक म्हणजे 7-8 ग्रह आहेत की नाही? तर त्या आपल्या पृथ्वी ग्रहावर राहणाऱ्या माणसा व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावरचा माणूस म्हणजे एलियन. परग्रहावरील व्यक्ती. परग्रह म्हणजे काय? दुसरा बर का? नाही तर अजून हा परग्रह कोणता ग्रह आहे म्हणतात? परग्रहावरील माणूस म्हणजे दुसऱ्या ग्रहावरील माणूस. त्याच्यात बघा त्या पिक्चर मध्ये कोई मिल गया, त्याला जादू म्हणत असतात. जादू, जादू बघितला असेल. शेवटी त्याला सोडलं जातं त्याच्या ग्रहावर जाण्यासाठी. ते चुकलेलं असतं बहुतेक काहीतरी असं, मी पण थोडा थोडा बघितलाय. चला, यानंतर बटरफ्लाईज. बटरफ्लाईज म्हणजे काय? तर फुलपाखरे. तुम्ही काय फुलपाखरे पाहिले नाहीत का? सांगा बरं. फुलपाखरे आहे की नाही? काय फॅन्टसी आहे का? काल्पनिक आहे का? अरे आपण तो दररोज नाही पाहत, पण पाहतो की फुलपाखरे. कुणी पाहिलं नाही असं? त्यानंतर बॉक्सेस. बॉक्सेस म्हणजे काय? खोके, पेट्या, खोके. मग खोके पाहिले का नाही तुम्ही? पाहिले म्हणजे आपण पाहतो. हे बघा, आपल्याला क्लाउड्स पाहायला मिळतात, बटरफ्लाईज पाहायला मिळतात, बॉक्सेस ऑल्सो पाहायला मिळतात, पण आपल्याला एलियन हा पाहायला मिळत नाही किंवा तो नसतो, तो काल्पनिक असतो. म्हणजे फॅन्टसी काय? एलियन. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. समजलं का? चला, यानंतर पाहूयात आपण 12वा प्रश्न. बघा काय प्रश्न? फाइंड द ऑड वन आउट. बाळांनो, फाइंड म्हणजे शोधा, ऑड वन आउट म्हणजे वेगळा शब्द, गटात न बसणारा शब्द. एक शब्द आपल्याला गटात न बसणारा शोधायचा आहे. पाहूयात. सोफा. सोफा माहित आहे तुम्हाला? बसण्याचं साहित्य, साधन. घरामध्ये आले की सोफ्यावर बसतो ना पाहुण्याला. सोफा म्हणजे बसण्याचे साधन. त्यानंतर टेरेस. टेरेस म्हणजे माहित आहे का? गच्ची म्हणतो का आपण? गच्ची. आता मी गच्चीवर जाणार आहे, अभ्यास करणार आहे असं म्हणतो. गच्ची, घराची गच्ची असते, त्याला टेरेस म्हणतात. फॅन म्हणजे काय? पंखा. आणि मॅट म्हणजे काय? चटई. मराठीत लिहिलं नाही का? सोफा. सोफ्याचं बघा, बसण्याची साधन. बसण्याचे साधन. आता आपल्याला यापैकी गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे बाळांनो. बघा बरं, काय आहे इथं? सोफा आहे, या ठिकाणी टेरेस, इथं फॅन, इथं मॅट. मग कोणता गटात बसत नाही? काहीतरी असेल की नाही त्याच्यामध्ये? बघा, सोफा ही थिंग आहे, थिंग वस्तू आहे, मुव्हेबल आहे. ती मुव्हेबल म्हणजे आपण सोफा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, बाजारातून विकत आणू शकतो, आहे की नाही? मुव्हेबल थिंग आहे ती. त्यानंतर फॅन. फॅन सुद्धा मुव्हेबल आहे, आपण उचलू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या रूम मध्ये
नेऊन लावू शकतो, त्याचा वापर करू शकतो. मॅट, चटई सुद्धा कशी आहे, मुव्हेबल आहे. आपल्याला वाटलं गच्चीवर न्यायची, गच्चीवर नेऊ शकतो. आपल्याला वाटलं हॉलमध्ये टाकून बसायचे, हॉलमध्ये टाकू शकतो. म्हणजे मुव्हेबल थिंग्स आहेत त्या. टेरेस, गच्ची, तुम्हाला वाटलं गच्ची अंगणात आणायची तर आणता येते का? हा, तो घराचा भाग आहे. तो मुव्हेबल आहे का? नाही. ती थिंग आहे का कुठली? नाही. तर तो एक पार्ट आहे आपल्या हाऊसचा, होमचा. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे का ते गटात न बसणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं. समजलं की नाही? बघा, सर्व गोष्टी सांगतोय मी, तुम्हाला समजल्या पाहिजेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. क्वेश्चन नंबर 13. चूज द वर्ड दॅट इज नॉट. चूज द वर्ड, शब्द निवडा. दॅट, जो, इज नॉट, नाही, रिलेटेड टू द, संबंधित कुणाच्या? मार्केट. मार्केट म्हणजे बाजार. बाजाराशी संबंधित नसलेला आपल्याला काय करायचं आहे? शब्द शोधायचा आहे, निवडायचा आहे. बघूयात खाली आता कोणकोणते शब्द दिलेले आहेत. फर्स्ट आहे सेलर्स. सेलर्स म्हणजे काय? सेल म्हणजे विकणे आणि सेलर्स म्हणजे विक्रेते. जे वस्तू विकतात त्यांना सेलर्स म्हणतात. मग फूड सेलर्स असतात, म्हणजे फळे विकणारे फूड सेलर झाले. व्हेजिटेबल सेलर्स असतात, भाजीपाला विकणारे. बुक सेलर्स असतात, पुस्तके विकणारे असतात की नाही, विक्रेते. त्यानंतर स्टॉल्स. स्टॉल्स म्हणजे काय? तर दुकाने. बघा, तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉल्स दिसतात की नाही, सांगा बरं. असतात ना वेगवेगळे स्टॉल्स. त्यानंतर बुशेस. बुश म्हणजे माहित आहे का? काटेरी झुडूप, लहानसं लहानसं झाड, जिथं पाणी नसतं, डोंगरावर एवढं एवढं वाढतं छोटस, त्याला म्हणायचं बुश. बुशेस म्हणजे काय? झुडपे. झुडपे, लहान 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 झुडपे, काटेरी झाड असतात, उंची वाढत नाही, पाणी कमी पाणी असलेल्या ठिकाणी, डोंगरावर किंवा वाळवंटात येतात लहान लहान, ते बुशेस. व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे काय? भाज्या. मग भाज्या, झुडपे, दुकाने आणि विक्रेते. आपल्याला कुणाशी रिलेटेड नसलेला शब्द शोधायचा आहे बाळांनो. मार्केट. मार्केट म्हणजे बाजार. मला सांगा बरं, बाजारामध्ये विक्रेते असतात की नाही? बाजारामध्ये स्टॉल्स असतात की नाही? बाजारामध्ये व्हेजिटेबल सुद्धा असतात. बाजारामध्ये बुशेस असतात का? सर असतात की आम्ही गुलाबाचं बुश आणलंय. अरे ते बुश नसतं, ते प्लांट असतं, रोपटे असतात की नाही. बुश आणि प्लांट मध्ये फरक आहे. हे म्हणजे कसे? अतिशय खुरटे काटेरी वनस्पती, ज्या उंच होत पण नाहीत, वाढत पण नाहीत आणि त्या तिथं प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत असतात, ते म्हणजे झुडपे. आणि म्हणून या ठिकाणी मार्केटशी रिलेटेड नसलेला वर्ड आहे ऑप्शन नंबर 3, बुशेस. यानंतर पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 14. क्वेश्चन नंबर 14. चूज द पिक्चर दॅट इज रिलेटेड टू स्पोर्ट्स. चूज द पिक्चर, चित्र निवडा. दॅट, जे, इज रिलेटेड टू द स्पोर्ट्स, खेळाशी संबंधित आहे असं चित्र आपल्याला निवडायचं आहे. आता काय तुम्हाला माहित आहे, चित्र तर काय मी काढणारच नाही. आपण चित्र तुमच्या पुस्तकात आहेत, तुम्ही पाहतायत, मला पण माहित आहे, तरी पण मी दाखवतो ज्यांच्याकडे चित्र नाही त्यांच्यासाठी. हे बघा, आता आपला प्रश्न जो आहे 14वा, त्याच्यामध्ये पहा. हां, चित्र दिसतंय तुम्हाला? हां, क्लिअर दिसायला लागलंय बघा आता. तर पहिलं चित्र कशाचं आहे रे? ब्रिंजल. सेकंड पिलो, उशी माहित नाही का? उशी. थर्ड चमचा म्हणा, म्हणजेच स्पून. आणि फोर्थ बघा, स्पोर्ट्सशी संबंधित आहे, लगेच लक्षात येते. काय खेळतोय तो? बॅडमिंटन. कॉक दिसतोय ना आपल्याला? बॉल जर दिसत असेल तर टेनिस सुद्धा असू शकतं, पण नाही, कॉक आहे त्या ठिकाणी. बरोबर. चला, मी नाव लिहितो फक्त ऑप्शनच्या त्या ठिकाणी. पहिल्या ऑप्शनला काय दिसलं होतं आपल्याला? चित्र कशाचं होतं?
ब्रिंजल, BRINJAL, ब्रिंजल म्हणजे वांगी, आहे की नाही. त्यानंतर दुसरं चित्र होतं आपल्याला पिलो, PILLOW, पिलो म्हणजे काय, उशी. त्यानंतर चित्र होतं स्पून, SPOON, स्पून म्हणजे चमचा. आणि लास्टला एक मुलगा दाखवला होता जो बॅडमिंटन खेळत होता. काय खेळत होता, बॅडमिंटन. म्हणजे मला सांगा ब्रिंजल, पिलो, स्पून हे स्पोर्ट्स रिलेटेड आहेत का? काही सरी चित्र आहेत तिथे, मी फक्त वर्ड्स लिहिलेत, बरोबर आहे की नाही. मग हे मात्र स्पोर्ट्स रिलेटेड नाही, स्पोर्ट्स रिलेटेड 4th नंबरचं पिक्चर आहे ज्यामध्ये बॅडमिंटन दाखवलेलं आहे. म्हणून ऑप्शन 4 हे आपलं उत्तर येणार आहे. ह्या शब्दांचे अर्थ का दिलेले आहेत मी, कारण तुम्हाला हे शब्दांचे अर्थ आधीच माहित आहेत असं समजून मी लिहिलेले नाहीत, बाकी काही अडचण नाही. आलं लक्षात. यानंतर पाहूयात आपण 15वा प्रश्न आणि आजच्या तासातला शेवटचा प्रश्न पाहणार आहोत, 15वा. त्यानंतर उद्याच्या तासामध्ये पुढील उर्वरित प्रश्न घेतल्यानंतर आपलं हे प्रकरण संपत आहे. सी द पिक्चर, सी द पिक्चर, सी म्हणजे पहा, द पिक्चर चित्र, अँड चूज आणि निवडा द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय, बरोबर पर्याय निवडा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये. बघूयात आता हे सुद्धा निवडण्यासाठी काय माहितीये का, एक चित्र दिलेलं आहे बाळांनो. ते चित्र पाहावं लागतं, त्याच्यावरून आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे. बघा आता चित्र मी दाखवतो, हा तुम्हाला चित्र दिसेल. बघा किती छान चित्र आहे, 15व्या पर्यायामध्ये दिसतंय पहा. आणि या ठिकाणी ऑप्शन पण दिलेले आहेत उजव्या बाजूला. कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला बघा बरं जरा. हा, स्टेथोस्कोप दिसतो आहे, बॅटरी दिसते आहे, इंजेक्शन दिसत आहेत, टॅबलेट दिसत आहेत, औषधाची बाटली, सिरप दिसत आहे. हे सगळं हे जे चित्र आहे ते कोणाशी रिलेटेड आहे बाळांनो. पहिला ऑप्शन आहे डॉक्टर, दुसरा आहे पोलिसमन, तिसरा आहे लॉयर अँड 4th पोस्टमॅन, आहे की नाही. मग याच्यापैकी कोणतं येणार आहे तर तुम्हाला माहित आहे हे सर्व साहित्य, इंजेक्शन असेल, स्टेथोस्कोप असेल, टॅबलेट्स असतील, सिरप असेल, औषध सर्व हे कोणाशी रिलेटेड आहेत, डॉक्टरशी आहेत की नाही. डॉक्टरला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का बाळांनो, वैद्य म्हणतात, हे पण लक्षात घ्या, वैद्य. पोलिसमॅनशी संबंधित आहे का काही तिथलं चित्र नाही. पोलिसमॅन म्हणजे पोलीस, आणि लॉयर म्हणजे काय, लॉयरचा अर्थ माहित असावा तुम्हाला, वकील. लॉयर म्हणजे काय, वकील. आणि पोस्टमन तर माहित आहे तुम्हाला, मराठीमध्ये सुद्धा काय म्हणतात, टपाल देणारा पोस्टमन, आहे की नाही. पोस्टमॅन म्हणजे बघा याच्यापैकी हे पोलीस आहे. मग याचा जेव्हा विचार करतो तेव्हा एक लक्षात येतं की ते चित्र डॉक्टरशी रिलेटेड आहे. अशा पद्धतीनं आज आपण प्रश्न क्रमांक 6 पासून ते 15 पर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला समजले असतील. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.